रक्षाबंधनसाठी खास मिठाई बनवा, तेही अगदी झटपट, चवीला इतकी टेस्टी की खूप छान. जेवढा सुंदर कलर आहे त्याच्याहूनही टेस्टी अशी ही काजूची बर्फी लागते. तर कशी बनवली आहे ते आपण व्हिडिओत बघूच या. तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मी मिक्सरचा पॉट घेतलेला आहे आणि त्यात मी 1.5 वाटी काजू घेतलेला आहे. तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता. आता याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. मी 1.5 वाटी घेतलेला आहे, तुम्ही 1 वाटीसुद्धा घेऊ शकता. तर इथे याला बारीक करून घेते मी मिक्सरला लावून. पल्स मोडवर करायचं आहे आपल्याला बारीक, कारण की एकदम जर केलं तर त्याला तेल सुटतं आणि व्यवस्थित बारीक होत नाही. तर आता हे बघा, काजू छान बारीक झालेले आहे. आता याला चाळून घ्यायचं आहे. तसं वाटं घेतलं आहे, त्याच्यावर मी चाळणी ठेवली आणि हे पूर्ण काजूचं चाळून घेते, म्हणजे वरती जो दाणे दाणे असेल ते निघून जाते आणि आपल्याला चांगली काजूची पावडर मिळते. तर अशा प्रकारे छान चाळून घ्यायची आहे व्यवस्थित अशी. थोडासा तेलकट असतो कारण की ऑलरेडी काजूला तेल असतं. चाळून झाली आहे, वरती बघा असे दाणे दाणे उरले. तर हे मी एका वाटीत ठेवून देते, म्हणजे कुठल्याही भाजीत किंवा कुठल्याही पदार्थात घालता येतात आपल्याला बारीक पेस्ट करून. आणि खालती मला काजू पावडर भेटलेलं आहे. आता मी यात घालते 1 वाटी दूध पावडर घालते आहे. तुम्ही जेवढं काजू घेतलेला आहे तेवढ्यात त्याच्यापेक्षा थोडं कमी घेतलं तरी चालतं. तर तिथे मी 1 वाटी दूध पावडर घेतलं आहे. त्यानंतर इथे मी घेतलं आहे अर्ध्या वाटीपेक्षा जास्त पिठी साखर, कारण की आपली काजू असते ती थोडीशी गोडच असते आणि दूध पावडर पण थोडीशी गोड लागते म्हणून. आता यात 1 वाटीच दूध टाकायचं. वाटीचं प्रमाण परफेक्ट आहे. 1 वाटीच दूध टाकायचं आपल्याला आणि याला मिक्स करून घ्यायचं. हवं तर तुम्ही डायरेक्ट कढईतसुद्धा करू शकता, पण मी इथे आधी एका वाट्यात करून घेते आहे, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित ते मिक्स करता आलं पाहिजे. कारण की कढईत केलं तर आत चालू किंवा मग पावडर त्यात व्यवस्थित काजूची पावडर चाळता येत नाही म्हणून. तर मी आता इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे, कढई ठेवलेली आहे नॉनस्टिकवाली आणि आता त्यात हे सगळं मिश्रण ट्रान्सफर करते. तर कढई ठेवली, कढई छान गरम झालेली आहे. आता हे मिश्रण पूर्ण या कढईत ट्रान्सफर करते आणि सतत हलवत राहायचं आहे आपल्याला. थोडंही सोडायचं नाही, नाहीतर खालती तळायला लागेल आणि आपली मिठाई कडवट लागेल म्हणून. त्यामुळे तर आता याला मी ट्रान्सफर केलं. याला सतत असं फिरवत राहायचं आहे जोपर्यंत हे छान मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत. तर याला सतत फिरवायचं. बघा थोडं थोडं घट्ट यायला लागलं आहे आणि हे कडेला जे लागून राहते ते पण काढायचं आहे, नाहीतर कडेला जे आपण नंतर काढतो म्हटलं तर ते जळून जातं आणि टेस्ट छान येत नाही. म्हणून वेळच्या वेळी कडेचे पण जी मिठाईचं लागलेलं बॅटर ते सतत काढून घ्यायचं. आता बघा घट्ट व्हायला लागलेला आहे. तर यात मी तूप टाकते आहे. तूप मी इथे 2 चमचे घालते आहे. तुम्ही तूप स्किप केलं तरीही चालेल, पण तुपाने छान चवही येते आणि या मिठाईला छान एक छान चकाकी येते, छान चमकते छान व्यवस्थित आणि चव पण खूप छान येते. तर इथे मी 2 चमचे तूप घातलेले. तुम्ही 1 चमचा घातलं तरी पुरेसं आहे. आता बघा छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स झालेलं आहे. आता यात मी फूड कलर घालते. हवं तर तुम्ही अशी पण बनवू शकता. फूड कलर ऑप्शनल आहे, पण मी फूड कलर घालते. खूप छान असा रंग येतो या बर्फीला आणि मस्त असं दिसते. आपल्याला मस्त दिसायला लागली की खायची इच्छा छान होते म्हणून. तर इथे मी ऑरेंज कलरचा फूड कलर घातलेला आहे. तुम्ही कुठलाही घालू शकता किंवा नाही घातला तरी चालेल. तर बघा किती मस्त असं छान शाईन आलेलं आहे. आता याला थंड होऊ द्यायचं थोडंसं, जेणेकरून व्यवस्थित हाताळता येईल. तर इथे मी असं प्लास्टिकचा चौकोन डब्बा घेतलेला आहे. त्यात मी बटर पेपर टाकलेला आहे आणि बॅटर टाकून व्यवस्थित पसरवून घेणार, म्हणजे छान असा शेप येणार. तुम्ही ताटलीला तूप लावूनसुद्धा करू शकता किंवा मग एखाद्या टीनमध्ये वगैरे किंवा छोट्या छोट्या वाट्यांमध्ये सुद्धा याला करू शकता. नाही काही असेल तर छान पेढ्याचा शेप देऊन पेढेसुद्धा करू शकता. तर इथे मी बटर पेपर लावून घेतलं आहे. आता पूर्ण मिश्रण मी या डब्यात घालते आहे आणि सारखं पसरवून घेते आहे आणि रूम टेम्परेचरवर आलं की 15 ते 20 मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे व्यवस्थित अशी सेट होते. तर मी फ्रीजमध्ये रूम टेम्परेचरवर आल्यानंतर याला छान काजू लावले आणि फ्रीजमध्ये ठेवले. 10 मिनटासाठी ठेवलं होतं. तुम्ही जास्त वेळ पण ठेवू शकता, नाही ठेवलं तरीही चालतं. तर आता मी याला रूम टेम्परेचरवर येऊ देते आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवणार आणि मग कापून घेणार. तर आता याला रूम टेम्परेचरवर येऊ देते आहे मी. तर आता बघा रूम टेम्परेचरवर मिळून आलेलं आहे. काजू पण लावून घेतले आहेत आणि मी फ्रीजमध्ये पण 10 मिनटं ठेवलं होतं. आता याला छान काढून घ्यायचं आहे व्यवस्थित. बटर पेपर लावला आहे त्यामुळे अलगदरित्या हे निघून जातं. तुम्ही ताटलीत ठेवलं तरीही अलगद निघतं. तर आता याला एका ताटलीत शिफ्ट करून देते, कारण की प्लास्टिकच्या डब्यात कापता येणार नाही व्यवस्थित, म्हणून मी ताटलीत शिफ्ट केलं आहे. आणि आता याला वड्यांची शेप देते आहे.
खूप टेस्टी अशी लागते ही वडी. या रक्षाबंधनला नक्की करा. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज आहे. एंड स्क्रीनलासुद्धा मी छान छान रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनलासुद्धा दिलेली आहे. आणि हो, आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तर बघा, आपली काजूची बर्फी रेडी झालेली आहे. या रक्षाबंधनला नक्की बनवा आणि मला नक्की कळवा तुम्हाला कशी वाटली रेसिपी. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.